बातमी आहे आळंदीमधनं आणि गणेश उत्सव संदर्भ आहे। दरवर्षीप्रमाणे आळंदी येथील रहिवासी श्री अमित कुऱ्हाडे एक आगळा वेगळा देखावा सादर करत आहेत। आपण पाहत आहे तो आपल्या सभेत आळंदीमधील श्री अमित कुऱ्हाडे पाटील आहेत। आपण त्यांना विचारूया कशा प्रकारे देखावा अगदी उत्तम होता आणि तुमचा आनंदही दिसतोय, कशा प्रकारे आणि किती तुम्हाला या देखावा सादर करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली। जय गणेश। मी अमित कुऱ्हाडे, आळंदी देवाची। अमित कुऱ्हाडे परिवाराने जो हा देखावा सादर केलेला आहे, हा बाबा महाकाल भस्म आरती हा देखावा सादर केला आहे। जसं म्हणलं जातं, आदि हे अंत हे शिवही अनंत हे, समय हे काल हे शिवही महाकाल आहे। आपण जो आता माझ्या मागे देखावा बघतोय, हा आम्ही कमीत कमी सर्व कुऱ्हाडे परिवार 1 ते 1.5 महिन्याची तयारी अगोदर चाललेली असते गणपतीची। आणि आमच्या घरामध्ये आमचे चुलते, आमचे बंधू हे सर्व मार्गदर्शन करत असतात। तसेच ह्याच्यामध्ये जे वापरलेल्या मूर्त्या आहेत, ह्या 23 ते 24 मूर्त्या आहेत आणि ह्या सगळ्या कापडी आणि लगदाच्या मूर्त्या आहेत। इको फ्रेंडली सगळ्या मूर्त्या आहेत। आणि तसेच आपण आता इथं बघतोय की इथं बाबा महाकालची भस्म आरती चाललेली आहे, इथं पंचआरती चाललेली आहे, तसेच इथं डमरूनाद चाललेला आहे, तसेच तिथं शंखनाद, घंटीनाद अशा प्रत्येकी एक मुवमेंट आपण दाखवलेले आहे। जसं की महाकालला पहाटे 4 वाजता जी आरती होती, भस्म आरती, ती नंदी मंडपामध्ये भाविकांना बसून जी बघायला भेटती, ती आम्ही प्रत्यक्ष उतवायचा प्रयत्न इथं केलेला आहे। तसेच की आपली जी आज काळभैरव महाराजांची मूर्ती आपण बघतोय, तिथं मंदिरापासून करताना दाखवलेलं आहे व अशा प्रकारे आम्ही स्वागतम देखाची परंपरा यंदाच्या वर्षी बाबा महाकाल भस्म आरती हा आजचा देखावा सादर करीत आहोत। स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व आणि भक्तांचे कोळे पाटील परिवारातर्फे सहर्ष स्वागत। दरवर्षी पौराणिक देखाची परंपरा यंदाच्या वर्षी बाबा महाकाल भस्म आरती हा आजचा देखावा सादर करीत आहोत। महाकाल महामृत्युंजय भूमंडल के मालिक उत्तरी राजा शमशान घाटवासी जय जय श्री महाकाल आगे। आलेल्या सर्व भक्तांचे कोळे पाटील परिवारातर्फे सहर्ष स्वागत। दरवर्षी पौराणिक देखाची परंपरा यंदाच्या वर्षी बाबा आपण आता जी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय, ही मूर्ती आपली रजिस्टर मूर्ती आहे। हा आम्ही रजिस्टर पॅटर्न केलेला आहे। दरवर्षी आमची एकच मूर्ती असते आणि आपण दरवर्षी ही मूर्ती विसर्जन करून परत दुसरी मूर्ती ही सेम केली जाते।